आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सरकारनं जालिंदर सुपेकरांना साइड पोस्टला टाकलेला आहे। सुपेकरांवरील आरोपांची चौकशी केली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जालिंदर सुपेकरांच्या मुजोरीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, सुपेकरांच्या मुजोर वागणुकीसंदर्भात कारवाई करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा। जालिंदर सुपेकर प्रत्येक पीआय कडून ते पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे, गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार, अंजली दमानी यांची माहिती। अहिल्यानगरमध्ये आज शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा, मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन, मेळाव्यादरम्यान अनेक पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून 4 उपनेते जाहीर, नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि सचिन घायाळ यांचा समावेश। जळगावात भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांचा पुतळा जाळला, गिरीश महाजन यांच्यावरच्या संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावरून जळगावमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांचा गडचिरोली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, सीएम असताना गडचिरोलीमध्ये मुक्काम करण्याची फडणवीसांची दुसरी वेळ। कंत्राटदारांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, कंत्राटदारांची सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रामविकास अशा खात्यांकडील प्रलंबित देयकं 89,000 कोटी रुपयांवर गेली, पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं 10 जूनपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक, मुख्याध्यापकाच्या खुर्चीचा सौदा करणाऱ्या संस्थाचालकाला घेतलं ताब्यात, भंडारा इथून केली अटक।